येवला तालुक्यातील रेंडाळे येथे पावसाअभावी सोयाबीन आणि मका पीक नांगरून आणि उपटून टाकल्याची घटना घडली आहे। तालुक्यातील रेंडाळे येथील शेतकरी दीपक आहेर आणि अनिल आहेर यांनी कमी पावसावर सोयाबीन आणि मका पिकं घेतली होती, परंतु त्यानंतर पाऊस पडलाच नाही आणि पाण्याअभावी दीपक आहेर या शेतकऱ्याला आपली 3 एकर सोयाबीन पिकावर नांगर फिरवावा लागला, तर अनिल आहेर या शेतकऱ्याला देखील पावसाअभावी 3 एकर मका पीक नांगरून आणि उपटून टाकावे लागले। आता या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट निर्माण झालं आहे। जून महिन्याच्या सुरुवातीला पाऊस बरा वाटला, त्याच्यामुळे मी 3 एकर क्षेत्रावर सोयाबीन हे पीक घेतलंय। परंतु असं म्हणजे वाटत होतं आषाढी एकादशीला पाऊस येतो, सगळ्या शेतकऱ्यांचीच ती आशा असते, पण ती शेवटी आशा आमची काही पूर्ण झाली नाही। पाऊस हा आलाच नाही आणि नुसते कोरडे ढग वाहू राहिले। याच्यावर आता माझा 20,000 रुपये खर्च होऊन गेला होता 3 एकर कर्ज घेऊन आणि उभं केलं होतं। आता पुढचं भांडवल कसं उभं करायचं हा माझ्या समोर प्रश्न उभा राहिलाय आता। आणि दुबार पेरणीची वेळ आली, बी भरण कसं घ्यायचं, खत कसं काय घ्यायचं, ही ट्रॅक्टरची नांगरटी सुद्धा इकत करतोय आम्ही। सगळा खर्च आता एकंदरीत निघायलाच तयार नाही। तसेच रामेश्वर आहेर या शेतकऱ्याने 2 एकरामध्ये कपाशीचं पीक घेतलं होतं। ते जगवण्यासाठी त्यांना कपाशी पिकाला तांब्यानं पाणी घालण्याची आता वेळ आली आहे। आता तरी पाऊस कधी पडणार याची अपेक्षा धरून शेतकरी ढगाकडे डोळे लावून वाट पाहत आहेत। मी मला एकूण क्षेत्र 6 एकर आहे, त्याच्यामध्ये मी 2 एकर कपाशीची लागवड केलेली आहे। तर 15 जूनला पाऊस बऱ्यापैकी झाल्यामुळं मी बी बियाणं खरेदी केलं। तर बी बियाणं खरेदी करायला सुद्धा माझ्याकडे पैसे नव्हते। मी जोडीदाराकडून पैसे उसने घेऊन बी बियाणं खरेदी केलं आणि ते लावलं, तर त्याची उगवण क्षमता अतिशय चांगली झाली। पण तिथून पुढं पावसाने दडी मारल्यामुळं तर आता असं मोठं भयान संकट उभं राहिलं की दुबार पेरणीचं संकट उभं राहिलेलं आहे। कारण आता जर पाऊस आला नाही तर हे पीक डायरेक्ट उधळून जाणार आहे। आणि मी दररोज सकाळीच त्या कपाशीच्या झाडांना 1-1 तांब्या पाणी घालतो। तर ते पाणी बी आता कुठून घालणार आहे, जवळ होतं तवर घातलं, आता विहिरीतं पाणी राहिलेलं नाही। जर आता पाऊस एवढ्या 1-2 दिवसात आला नाही तर आम्हाला हे दुबार पिकाचं संकट मोर उभं आहे। न्यूज रिपोर्टर संतोष बटाव, S9 मीडिया, येवला।